हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आणि कसे आहात तुम्ही सर्व? तर आय होप तुम्ही सर्व ठीक असाल। आणि इथे माझ्या बेडरूममध्ये पहा किती जास्त पसारा झालेला आहे। म्हणजे सकाळी मी असं ठरवलं होतं की आज पूर्णपणे कपाट जे आहे तर ते आवरून घ्यायचं। त्यामुळे सकाळची कामं झाल्यानंतर कपाटामधल्या जेवढ्या साड्या वगैरे होत्या त्या सगळ्या बेडवरती अशा टाकून दिल्या आणि मध्येच काही नाही तर काही काम निघत गेलं आणि मग ते कपाट आवरायचं काम जे आहे तर ते साईडलाच राहून गेलं। आणि एवढा उन्हाळा आहे, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच थंडी वाजतीये आणि मध्येच कडक ऊन पडतंय। म्हणजे नेमकं कोणता ऋतू चालू आहे ना काहीच समजत नाही। आणि संध्याकाळी वातावरण जरा छान होतं त्यामुळे गच्चीवरती एक चक्कर मारण्यासाठी गेले, तेवढ्यात त्रिशाच्या पप्पांचा फोन आलेला की मी चिकन आणतोय, तुला चिकन बनवायचं आहे। म्हणजे चिकन आज बनवायचं असं ठरलेलं नव्हतं, म्हणजे असंच काहीतरी थोडंफार चटपटीत बनवावं असा प्लॅन ठरला। म्हणजे मी ठरवत होते की काहीतरी आज मंचुरियन नूडल्स वगैरे असं काहीतरी बनवू, पण त्यांची इच्छा झाली चिकन खाण्याची, तर म्हणलं चला आज चिकन बनवूयात। आणि चिकन आणलं होतं फक्त अर्धा किलो, कारण मी तर खाणार नव्हते। कधी कधी असं होतं ना, नेहमी चिकन बनवायचं, रेसिपीज वेगवेगळ्या ट्राय करायच्या आणि स्वतःलाच कंटाळा येतो बनवून। म्हणजे त्या गोष्टी पाहून ना त्या गोष्टींचा थोडासा कंटाळा येतो। त्या गोष्टी म्हणजे मी सारखं हे चिकन बनवा, म्हणजे त्रिशाच्या पप्पा नेहमी डाएटवर असतात तर त्यांना सारखं चिकन लेमन बनवा, चिकन फ्राय बनवा असं त्यांना सारखं द्यावं लागतं। तर ते बनवून ना खरंच कधी मला नकोसं होतं, त्यामुळे मला काही आज खायचंच नव्हतं। आणि मी त्यांच्यासाठी ना आज बनवत होते चिकन लेमन आणि भाजी बनवायची होती। ते पण त्यांचं म्हणणं होते की त्यामध्ये जास्त मसाला वगैरे काहीच नको आहे, जास्त स्पायसी नको आहे, एकदम साधी सिंपल अशी भाजी बनव। तर चिकन छान असं फ्रेश धुवून घेतलं, त्याच्यामध्ये मी खडे मिठाचा यूज केला आणि एका कुकरमध्ये छान असं फ्राय करून घेतलं तेल न टाकता। कारण जेव्हा चिकन आपण गरम होतं, जेव्हा टाकतो कुकरमध्ये आणि जेव्हा ते गरम होतं त्याचं थोडंसं जे ऑइल असतं ना तर ते सुटतं आणि मिठामुळे त्याला पाणी पण सुटतं, तुम्ही पाहू शकता। आणि त्यामध्ये मग तेल पण सुटतं, छान असं चिकन जे आहे तर त्याच्या नॅचरल ऑइलमध्ये फ्राय होतं। आणि याच्यामध्ये ना आपल्याला थोडेसे लसूण आणि मिरे जे आहेत, काळे मिरे, तर ते कुटून टाकायचे आहेत। तर काळे मिरे आणि लसूण यामध्ये मी कुटून टाकलं। हळदीचा यूज इथे करायचा नाही आहे आपल्याला, आणि ते त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकायचं। मला जास्त नको होतं पाणी, तर मग मी थोडंच पाणी टाकलं। आणि स्टार्टिंगला जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा मिठाचं पाणी सुटतं ना, तर त्या पाण्यामध्ये चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं, तेव्हा चिकनला छान अशी टेस्ट येते आणि चिकन खरंच छान असं शिजल्या पण जातं। एकदा नक्की ट्राय करा। आणि त्यानंतर ना मला भाजी पण बनवायची होती, पण भाजीला मसाला वगैरे नव्हते काढणार, डायरेक्टच फक्त आलं लसूण खोबरं आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन बनवणार होते। एक साईडला चिकन फ्राय करायला लावलेलं आणि एक साईडला राईस पण दिला लावून, म्हणलं कामात काम होऊन जाईल आणि लगेच तोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत पीठ पण मळून घेतलं। कारण जेवायला दोघंच जण होते, पप्पा आणि त्रिशाचे पप्पा म्हणजे माझे सासरे आणि माझे मिस्टर दोघंच जण जेवणार होते। त्यामुळे फक्त 4च चपात्यांचं पीठ इथं मळलं होतं, कारण माझ्या घरामध्ये ना खरंच जेवण सगळ्यांचं लिमिटेड आहे। तुम्ही पाहू शकता कधी पण माझा जर किचन कुकिंगचा जो व्लॉग असेल ना, तुम्ही पाहू शकता माझं स्वयंपाक हा नेहमी लिमिटेडच असतो। तर मोजून 4 चपात्यांचं पीठ इथं मळलं होतं मी। आणि इथे माझी ना भाजीची तयारी सुरू होती, म्हणजे आलं लसूण आणि खोबरं, फक्त या 3च गोष्टी मी भाजीमध्ये टाकणार होते। म्हणजे जेव्हा मला ग्रेव्ही बनवायची होती चिकनची त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि छान असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं। आणि खलबत्त्यामध्ये ठेचलेलं जे असतं ना आलं लसूण आणि खोबरं, त्याची फोडणी खरंच खूप छान आणि खमंग फोडणी लागते। आणि मला साधंच बनवायचं होतं, जास्त स्पाइस वगैरे नव्हतं, सो त्यामुळे मग जेव्हा मला असं छोटंसं काही बनवायचं असतं ना थोडंफार, तर मग मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते। आणि इथे माझं चिकन जे आहे ना तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं शिजलेलं होतं। आणि चिकन लेमन बनवण्यासाठी ना मी स्पेशली आपलं जे बोनलेस चिकन असतं ना तर त्याचा मी यूज करत असते। तर त्या चिकनमधनं जे चिकन बोनलेस होतं ना तर ते साईडला काढून घेतलं फ्रायसाठी, आणि ज्या चिकनला बोन्स होते तर ते मग भाजी बनवण्यासाठी साईडला ठेवलं। आणि मला सवय आहे, माझी जी शेगडी आहे गॅसची तर ती 3 शेगड्या आहेत त्याला, तर मग तिन्ही एक साथ मी हँडल करू शकते। म्हणजे एवढी सध्या तर मी परफेक्ट झालेली आहे, म्हणजे सुगरण तर मी नाही आहे, कारण मला पुरणपोळी खरंच व्यवस्थित जमत नाही। पण पुरणपोळी जर सोडली ना बाकी सगळ्या गोष्टी मला खूप छान जमतात किचनच्या, स्पेशली स्वयंपाकातल्या। आणि मग इथे ना दोन्हीकडे एक साईडला चिकन फ्राय बनवत होते मी, चिकन लेमन फ्राय, आणि एक साईडला भाजी, अशी दोन्ही कामे माझी सुरू होते। आणि पीठ पण माझं चांगलं मुरत होतं साईडला। या दोन्हींना फोडणी देऊन ना लगेचच चपात्या बनवायच्या होत्या। तर एक साईडला जे बोनलेस चिकन होतं तर ते पॅनची जी कढई दिसते त्यामध्ये टाकलं, तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, पण चिकन लेमनसाठी वेगळा स्पेशल असा मसाला तर
नसतो, पण माझ्या घरी जेवढे मसाले अवेलेबल आहेत तेवढे सगळे थोडे थोडे टाकले त्यामध्ये. आणि इकडे साईडला ना चिकनची ग्रेव्ही म्हणजे चिकन रस्सा भाजी बनवत होते. आलं लसूणची फोडणी दिली आणि चिकन मसाला, थोडंसं धने पावडर आणि जो आपण वर्षभरासाठी मसाला बनवत असतो ना, तर तो मसाला टाकून इथे चिकन छान असं फ्राय करून घेतलं आणि थोडंसंच रस्सा बनवला त्यामध्ये, कारण जेवणामध्ये फक्त 2 जण जेवणार होते आणि पिल्लू आणि त्रिशासाठी मी आपलं शेवळ्यांचा जो भात असतो तर तो बनवायचा होता मला आज त्यांना. सो त्यामुळे मग दोघांपुरताच स्वयंपाक इथे बनवत होते. दिसायला जरी ही भाजी थोडीशी लिमिटेड किंवा मग थोडीशी पतली पतली दिसत असेल, जास्त थिक नसेल, पण खायला खरंच खूप टेस्टी लागते. कारण म्हणतात ना, काही जणांच्या हाताला खूप चव असते. खरंच म्हणजे मी ॲटिट्यूड म्हणून नाही, पण सांगते की माझ्या हाताला खरंच आहे बरं का चव. आणि काही गोष्टी असतात म्हणजे असे काही पदार्थ असतात की ज्याचे त्यानेच म्हणजे काही जणांना ते खूप छान पद्धतीने जमतात. म्हणजे साध्या सिंपल पद्धतीमध्ये जरी असते ना, त्यामध्ये कांदा नसेल, लसूण नसेल, काही नसेल, पण जी फोडणी करण्याची जी पद्धत असते ना, तर ती थोडीशी वेगळी असते किंवा मग त्याच्या हाताला नॅचरलच चव असते. म्हणजे काही भाज्या ज्या आहेत ना रश्श्याच्या, माझ्या सासूबाई खूप छान बनवतात. जसे की पाटवड्याची आमटी असेल किंवा मग कोणतीही रस्सा भाजी असेल, तर त्याचा जो रस्सा असतो ना, तर त्या खूप टेस्टी बनवतात. म्हणजे त्यांच्या त्या म्हणजे सुकी भाजीपेक्षा त्यांच्या मला त्या ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात ना, तर त्या खूप आवडतात. आणि ज्या सुक्या वगैरे भाज्या असतात किंवा मग चिकन वगैरे असेल, तर ते मला छान जमतं. असं म्हणजे माझ्या घरचे नेहमी म्हणत असतात की तू हे छान बनवते आणि आईचा हातचा रस्सा वगैरे भारी लागतो. म्हणजे प्रत्येकाची ज्याची त्याची पद्धत असते बनवण्याची एक, आणि ज्याची त्याच्या हाताला वेगळी चव पण असते. म्हणजे कोणती एकच गोष्ट असेल आणि 2 व्यक्ती जर बनवत असतील ना, सेम इन्ग्रेडियंट, सेम मसाला, सेम सगळं काही, पण ती जी चव असते ना, तर ती खरंच वेगळी होते. आणि इथे माझं चिकन वगैरे सगळं बनवून झालं होतं. आणि आज मी चपात्या न बनवता भाजीसोबत खाण्यासाठी बनवलेले आहेत फुलके. म्हणजे थोडेच बनवायचे होते, तर त्यामुळे म्हणलं चला आज फुलके बनवूयात विदाऊट ऑइलचे. कारण त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं की जास्त स्पायसी नको आहे, जास्त ऑइली पण नको आहे. त्यामुळे मग फुलके बनवण्याचा प्लॅन केला. आणि जेव्हा थोडासा स्वयंपाक असतो ना, तर मग थोडासाच पण मग चांगला, लिमिटेड पण क्वांटिटी नसेल, पण मग क्वालिटी एकदम छान, अशा पद्धतीचा स्वयंपाक बनतो जेव्हा थोडंसं काहीतरी बनवायचं असतं. आणि स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झाला आणि पिल्लू झोपलेलं होतं आणि त्रिशा स्टडी करत होती. तर म्हणलं चला लवकर किचन आवरून घ्यावं, कारण पिल्लू झोपलेला आहे तोपर्यंत घर शांत असतं आणि तो जर एकदा उठला की मग परत सगळं घर अस्तव्यस्त होतं. आणि वेळ आहेच तर म्हणलं की आधी किचन जे आहे ते सर्व क्लीन करून घ्यावं, कारण मला उद्याची पण तयारी करायची आहे. कारण उद्या मी जाणार आहे ट्रेकिंगला आणि सकाळी लवकरच 4:30 वाजता जाण्याचा प्लॅन आहे. आणि पप्पा किंवा मग त्रिशाचे पप्पा दोघं पण अजून जेवणासाठी आलेले नव्हते, त्यामुळे आधी सगळं काही क्लीन करून घेतलं. म्हणजे मला नेहमीच अशी सवय आहे की मी रात्री आहे ना सगळं काही क्लीन करून ठेवते, जेणेकरून मग माझी सकाळी परेशानी होत नाही. सध्या तर त्रिशाच्या स्कूलला सुट्ट्या आहेत, पण जेव्हा तिची स्कूल असते ना, तर सकाळी खूप जास्त धावपळ असते. कारण सकाळी माझा योगा क्लास पण असतो आणि आल्यानंतर फ्रेश होऊन लगेचच तिचा टिफिन बनवायचा, पिल्लूचं जेवण, सगळ्यांचा ब्रेकफास्ट आणि तिचं स्कूलचं तयारी वगैरे खूप जास्त धावपळ असते. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मग मी रात्रीच तयारी करून ठेवते. किचन क्लिनिंग असेल किंवा मग सकाळी भाजी काय करायची ती कट करून फ्रीजमध्ये ठेवायची, लसूण कांदा वगैरे जे काही असेल तर ती सगळी तयारी रात्रीच सगळं प्रिपरेशन करून ठेवते, जेणेकरून माझी सकाळी परेशानी होत नाही. आणि हे माझ्या हातात जे तुम्हाला दिसतंय ना किचन क्लीनर, तर ते मी ऑनलाईन मागवलं होतं आणि ते खरंच एवढं यूजफुल आहे की फक्त एकदा स्प्रे करायचा आणि वाईप करून पुसून घ्यायचं लगेचच. तुमची स्टाईल असेल, फर्निचर असेल, विंडोज असतील किंवा मग ग्लासेस असतील, TV असेल, इव्हन जे काही असेल, सोफा असेल, तुम्ही सगळं काही याने क्लीन करू शकता. फक्त एकदा स्प्रे करायचं आणि सगळं पुसून म्हणजे 20 ते 30 सेकंदासाठीच थांबायचं आणि लगेचच सगळं पुसून घ्यायचं. म्हणजे माझं तर नेहमीचं झालं आहे, एव्हरीडे नाईटला किचन क्लीन केल्यानंतर गॅसला मी शेवटी एकदा स्प्रे करते आणि पुसून घेते. म्हणजे लगेचच किचन ओटा जो आहे तर तो चमकायला लागतो, गॅस पण एकदम छान क्लीन दिसायला लागतो. आणि गॅसच्या किचन ओट्यामागची जी स्टाईल असेल, जी की व्हाईट आहे तुम्ही पाहू शकता, तर आधी ती एवढी घाण होती की तिथे आपण फोडणीचे वगैरे डाग पडलेले किंवा मग ऑइली स्टिकी असं भरपूर डस्टी दिसायची ती, पण आता तुम्ही पाहू शकता तर ती खूप जास्त चमकते, ते याच क्लिन्झरमुळे. तर हे क्लिन्झर खरंच एवढं यूजफुल आहे. फक्त एकदा स्प्रे करायचं, 20 ते 30 सेकंद थांबायचं आणि लगेचच क्लीन करून घ्यायचं. याचा डिटेल व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि इथे माझा स्वयंपाक जो आहे तो रेडी होता, किचन क्लिनिंग पण झालेला आहे आणि त्रिशाचे पप्पा पण आले होते. तर चला आता आम्ही जेवण करून घेते.
आणि जेवणच करत होते तेवढ्यामध्ये काकूंचा फोन आलेला, की भांडेवाल्या काकूंचा, की मी दुसऱ्या दिवशी नाही आहे. म्हणजे बघा ना, मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं ट्रेकिंगला, त्याची तयारी मी करत होते आणि तेवढ्यात त्यांचा फोन आलेला की येणार नाही आहे. त्यामुळे माझं काम जे आहे तर ते एक्स्ट्रा वाढलेलं. आणि तुम्ही माझे जर व्हिडिओ ब्लॉग्स नेहमी बघत असाल ना, तर तुम्हाला समजलंच असेल की हे माझ्यासोबत नेहमीचंच होतं. म्हणजे मला काहीतरी करायचं असतं आणि मध्येच काहीतरी होतं, असंच झालं. म्हणजे जास्तीची धावपळ जी आहे तर ती ॲड होऊन जाते. त्यामुळे भांडे रात्रीचे जेवढे काही जेवणाचे जे भांडे होते ते मी रात्रीच क्लीन करून ठेवले. आणि दुपारी ना थोडासा किराणा आणला होता, तो पण मला लावून घ्यायचा होता. म्हणजे सगळं व्यवस्थित करायचं होतं, कारण ट्रेकिंगवरून आल्यानंतर मला फक्त आराम करायचा होता स्वयंपाक बनवून. कारण ट्रेकिंगला जर 4-4:30ला गेले तर घरी येण्यासाठी मला 10 वाजणार होते. सो त्यामुळे सगळं काही इथे आवरून घेतला. आणि त्रिशा तुम्ही पाहू शकता, सुट्ट्या लागलेल्या आहे पण बाईला स्टडी करायची आहे. आणि कोणचं तरी तिने बुक घेतला आणि रीड करत बसली आणि माझ्या मागे लागली की मला हे वर्ड्स रीड करायला शिकव. एका दिवसामध्ये तर जमणार नाही, पण मग तिची जी शिकण्याची जी इच्छा आहे ना, तर ती पाहून मला खरंच कधी कधी खूप छान वाटतं. कारण तिच्या वयात जेव्हा मी होते ना, तर मला पुस्तक स्टडी वगैरे काहीच नको असायचं. आणि त्यानंतर सगळं काही क्लीन झाल्यानंतर म्हणलं चला आज लवकर झोपूयात, कारण एव्हरीडे असं होतं की मला 11-11:30 तर झोपण्यासाठी वाजतातच. पण आज प्लॅननुसार मी झोपणार होते 10 वाजताच, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. त्यामुळे वरती आले, पण पाहिलं तर गॅलरीमध्ये खूप जास्त धूळ झालेली होती. कारण सध्या पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे. म्हणजे मे महिना तर सुरू आहे, पण नेमकं पावसाळा आहे की उन्हाळा आहे का हिवाळा आहे हेच समजत नाही. एवढं जास्त वारं सुटलेलं होतं आणि सगळीकडे खूप जास्त कचरा धूळ वगैरे झाली होती. तशी तर उन्हाळ्यामध्ये धूळ होतेच, पण हे पावसामुळे आणि वाऱ्यामुळे जास्तच झालं होतं. त्यामुळे ते पण क्लीन करून घेतलं. कारण मग मला असं होतं की जेव्हा मी बाहेर कुठे जाते आणि बाहेरून घरी येते, तेव्हा असं समोर काही दिसलं ना, माझी जास्त चिडचिड होते. त्यामुळे आधी हे क्लीन करून घेतलं, कारण मग उद्या मला बाहेर जायचं आहे. सो त्यामुळे हे पण सगळं क्लीन करून घेतलं. आणि त्रिशाचं माझ्या मागे सुरूच होतं की तू तुझे कामं लवकर करून घे आणि मला वाचायला शिकव, मला आजच्या आजच वाचायला शिकायचं आहे. इथे ना माझं सगळं काही क्लीन करून झालं होतं, पण काही कुंड्या ज्या आहेत ना, तर त्या पिल्लूने सगळ्या इकडे तिकडे केल्या होत्या. म्हणजे पिल्लूमुळे ना मला सारखं क्लीन करणं किंवा मग सगळे गोष्टी जागच्या जागेवर ठेवणं सध्या तरी खरंच पॉसिबल होत नाही. कारण घरामध्ये जेव्हा 2 मुलं असतात ना, तेव्हा कामं जी आहेत तर ती टिबल म्हणजे 3 पटीने एक्स्ट्रा वाढलेली असतात, असंच माझ्या. चला तर मग आता मी व्हिडिओ येथेच एंड करणार आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही लिंक्स आहेत ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. चला तर आता बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.